नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, निवडणुका म्हटलं की जाहीरनामा, वचननामा असले नामे खूप निघत असतात। यात जी आश्वासनं द्यायची असतात ती आपल्याला झेपणारी, वस्तुतः त्याची अंमलबजावणी करता येईल अशी असावीत असा एक सामान्य संकेत असतो। पण काँग्रेस पक्षानं या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जे खटाखट म्हणत गरीब महिलांच्या खात्यावर दरवर्षी 1 लाख रुपये जमा करण्याचं जे आश्वासन दिलेलं आहे, ते आश्वासन पूर्ण करण्याची संधी खरं तर राहुल गांधी यांनाच होती। त्यांनी या लोकसभा निवडणुकीच्या आधी ते जर का करून दाखवलं असतं तर या जाहीरनाम्यामध्ये जे आश्वासन त्यांनी लोकांना दिलेलं आहे त्यावर लोकांचा अधिक विश्वास बसला असता, पण तसं त्यांनी केलेलं नाहीये। देशात आज तेलंगणा असेल, कर्नाटक असेल किंवा हिमाचल प्रदेश असेल, या राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता आहे। जर या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता आहे आणि त्यांचा मुख्यमंत्री तिथे बसलेला आहे, तर गरीब महिलांच्या खात्यामध्ये 1 लाख रुपये त्या राज्यापुरतं करायला राहुल गांधी यांना काहीच अडचण नव्हती। त्यांनी जर या 3 राज्यांमध्ये गरीब महिलांच्या खात्यावर 1 लाख रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला असता किंवा त्यांच्या खात्यावर 1 लाख रुपये जमा केले असते, तर त्यांना या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं लोकांना असं सांगता आलं असतं की आम्ही आमच्या हातात असलेल्या राज्यांमध्ये ही योजना यशस्वीपणे राबवलेली आहे। ही योजना राबवणं सहज शक्य आहे। अशा पद्धतीच्या योजना राबवण्यानं तिजोरीवर कुठलाही भार पडत नाही किंवा आर्थिक अडचण सुद्धा येत नाही। ते त्यांना आता या निवडणुकीच्या आधीच दाखवून देणं शक्य होतं, पण ते त्यांनी केलेलं नाही। याचा अर्थ काय आहे तर अशा पद्धतीच्या ज्या आकर्षित करणाऱ्या योजना आहेत त्या केवळ मतदानासाठी केलेल्या घोषणा असतात। वास्तविकतेमध्ये अशा योजना राबवणं किंवा त्याची अंमलबजावणी करणं हे राज्याच्या असेल किंवा देशाच्या असेल तिजोरीला परवडणारं नसतं। आज राहुल गांधी देशात ज्या भागात जाऊन प्रचार सभा घेत आहेत तिथं ते गरीब महिलांच्या खात्यावर आम्ही 1 लाख रुपये सत्तेत आल्यानंतर वर्ग करणार असल्याचं सांगत आहेत। मग आमचा प्रश्न असा आहे की आजच्या तारखेला काँग्रेसच्या ताब्यात असणाऱ्या राज्यांमध्ये नमुना दाखल त्यांनी ही योजना का राबवली नाही? तिथं तर त्यांना अशा योजना राबवणं सहज शक्य आहे, पण आपली सत्ता असलेल्या राज्यात अशा योजना राबवायच्या नाहीत आणि देशाची सत्ता मात्र आमच्या हातात आल्यानंतर हे आम्ही करणार असं अगदी राणा भीमदेवी थाटात सांगायचं, हा कसला प्रकार म्हणायचा? गरीब महिलांच्या हाताला काम देऊन आम्ही त्यांना सक्षम करू, त्यांचा आर्थिक स्तर उंचावू, त्यांना स्वावलंबी बनवू, हे राहिलं बाजूला, पण जे घडणं अवघड स्वरूपाचं आहे ते मात्र ठळकपणे सांगून लोकांची दिशाभूल कशा पद्धतीनं करायची याचा हा वस्तुपाठ आहे असं म्हटलं तर वावगं वाटू नये। आपल्याला आठवत असेल काँग्रेसनं यापूर्वी या देशामध्ये गरिबी हटावचा नारा दिलेला होता। गरिबी हटाव म्हणत वर्षानुवर्ष गेली, पण या देशातली गरिबी काय हटायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आज कोणीही मान्य करेल। आपण जर गेल्या 10 वर्षांचा कार्यकाळ बघितला तर गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळामध्ये 25 कोटी लोक या देशातले गरिबीतून बाहेर आलेले आहेत। देशातल्या 50% गरीब लोकांची बँक खाती निर्माण झालेली आहेत आणि सुमारे 4 कोटी गरीब कुटुंबांच्या डोक्यावर पक्कं छत निर्माण झालेलं आहे। देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या 10 कोटी महिला या महिला बचत गटांशी जोडलेल्या गेलेल्या आहेत आणि त्या आर्थिक कार्यामध्ये गुंतलेल्या आहेत। आज आपल्या देशात जवळपास 1 कोटी भगिनी या लखपती दीदी बनलेल्या आहेत। महिला बचत गटांच्या माध्यमातून कोट्यवधी महिलांच्या हाताला काम मिळालेलं आहे। शेवटी घरातली महिला आर्थिक साक्षर झाली, व्यवसाय सुरू करू लागली तर कुटुंबाची आर्थिक प्रगती ही वेगळ्या अर्थानं होत असते आणि घरातली स्त्री ही स्वावलंबी होत असते। आज देशामध्ये महिला बचत गटांच्या माध्यमातून झालेला हा अभूतपूर्व बदल हा आपल्याला मानायलाच हवा। केवळ घोषणांचा पाऊस पाडून काही उपयोग नाही, महिलांचा सन्मान हा त्यांच्या आर्थिक प्रगतीतून करावा लागेल आणि आज मोदी सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून तो केला जातोय। खात्यावर पैसे जमा करण्यापेक्षा त्या महिलेच्या हाताला, तिच्या क्षमतेला आणि तिच्यात असलेल्या कलागुणांना योग्य संधी मिळायला हवी, यापेक्षा वेगळा आनंद त्या गरीब महिलांसाठी दुसरा कुठला नसेल। आणि आज या देशातील कोट्यवधी महिला हा अनुभव स्वतः अनुभवत आहेत। त्यामुळे आपल्या मेहनतीनं स्वाभिमानानं पैसे मिळवून कुटुंबाला हातभार लावण्याचा एक विलक्षण अनुभव आज त्या घेत आहेत। समाजात पुरुष जितके महत्त्वाचे असतात तितक्याच महिला सुद्धा महत्त्वाच्या असतात। देशाच्या नवीन बांधलेल्या संसदेत पहिल्याच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महिला आरक्षणाचा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पटलावर मांडला। महिला सशक्तीकरणाचं काम या निमित्तानं सुरू झालेलं आहे। महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यामुळे लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण आता अनिवार्य असणार आहे।
नारी शक्ती वंदन अधिनियम हा ऐतिहासिक कायदा तयार केलेला आहे. राजकीय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग आता वाढणार आहे. आता यातलं महत्त्वाचं काय तर 2010 मध्ये UPA सरकारच्या काळामध्ये लोकसभेत महिला आरक्षण हे रद्द करण्यात आलेलं होतं. हे इथं लक्षात घ्यावं लागेल. म्हणून जे आपलं सरकार असताना करता येणं शक्य होतं ते करता आलं नाही आणि आता निवडणुकीच्या तोंडावर आकर्षित करणारी आश्वासनं देणं आणि तशा वल्गना करणं याला काय अर्थ आहे. इतकंच. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.